जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच तुम्हाला मिळणार। या ठिकाणी आपण बघू शकता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी प्राप्त होणार आहे। पण जर तुम्ही या 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही या 22 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही या 12 तालुक्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला ही रक्कम मिळणार। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। लवकरच तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी प्राप्त होऊन जाणार आहे। जर तुम्ही या 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही या 22 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती या 22 जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यात असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, जर तुमचं जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरित करून घेता येणार आहे। कारण की आता या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता फक्त 8वा हप्ता या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी मिळणार आहे। मग बाकी शेतकऱ्यांचं काय होणार? जिल्हे तर पूर्णपणे 36 आहे। मग या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का 8वा हप्ता मिळणार? तर त्याचं एक कारण म्हणजे पूर्णपणे या 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी टाकणं शक्य नसल्यामुळे या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राप्त करून देण्याचा या ठिकाणी उद्देशाने या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम या ठिकाणी प्राप्त करून या ठिकाणी देणार आहे। जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं, तुमच्या जिल्ह्याचं नाव पण जर या 22 जिल्ह्यामध्ये आलं तर तुम्हाला पण पीक विमा योजनेचे PM नमो शेतकरी योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरू शकते। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 22 जिल्ह्याची यादी तुमच्या समोर मांडूया। कोणते आहेत ते 22 जिल्हे ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी लवकरच प्राप्त होऊन जाईल। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी रक्कम मिळून जाईल। त्यामुळे तर चला बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे, कोणते आहेत ते 22 जिल्ह्याची यादी, कोणती आहे ती 22 जिल्ह्याची यादी संपूर्ण बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जे शेतकरी पूर्ण बघतील त्यांना पूर्णपणे व्हिडिओ समजून जाईल। तर चला यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जालना जर जिल्हा तुमचा असेल किंवा तुमची शेती जालना जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार। तर चला दुसरा जिल्हा बघूया। दुसरा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला संभाजीनगर। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी। आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार। तिसरा जिल्हा बीड। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जाऊन शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला थेट 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तुम्हाला पण 8वा हप्ता लवकर मिळू शकतो। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता नांदेड जिल्ह्याचं नाव पण या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। समोरचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठ्या आनंदाचा क्षण या ठिकाणी आला। नाशिक जिल्ह्याचं नाव पण या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता नमोचा 8वा हप्ता लवकरच या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला पण या ठिकाणी मिळून जाणार। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे बीड जिल्हा। बीड जिल्हा झाल्याच्या नंतर समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे धुळे जिल्हा। जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती धुळे जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता 8वा हप्ता लवकरच त्यांना मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे। धुळे जिल्हा पण या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी मोडत असल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। समोरचा जिल्हा आपला असणार आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्याच्या नंतर आपला जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा। नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत
असाल किंवा तुमची शेती नांदेड जिल्ह्यात असेल तर तुम्हाला पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच. आता आपला समोरचा जिल्हा असणार आहे, आता या ठिकाणी समोरचा जिल्हा असणार आहे आपला धाराशिव जिल्हा. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्हा जर तुमचा असेल तर तुमचं पण नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये, या 22 जिल्ह्याच्या पैकी तुमच्या जिल्ह्याचं पण या ठिकाणी उल्लेख आला असून तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये जाऊन शेती करत असाल किंवा तुमची शेती धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार. तुम्हाला पण रक्कम मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे. 22 जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या ठिकाणी आलेलं आहे. तर चला, आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की आता या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळून जाण्याची शक्यता आहे. जे बाकीचे शेतकरी राहतील त्यांना कधी मिळणार, तर त्यांना प्रतीक्षा करावी लागणार, त्यांना बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. तर ती प्रतीक्षा किती दिवसाची करावी लागणार, तर 17 दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना करावी लागणार. ज्या शेतकऱ्याचं नाव मी घेतलं नाही किंवा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यामध्ये आलंच नाही तर तुम्हाला 17 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की आता तुम्हाला या ठिकाणी 17 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकतात. आणि जर तुमचे ते 3 काम कंप्लीट असेल, तुम्ही जर ते 3 काम पूर्ण केले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कुठलाही अडचण, कुठलीही अडथळा, बाधा राहणार नाही. GR एक स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचे हे 3 काम पूर्ण असतील त्यांना हप्ता मिळण्यास कुठलीही बाधा, कुठलीही अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही. म्हणून जर तुमचं हे ऑनलाईन 3 काम पूर्ण नसतील किंवा तुम्ही ते अधुरे ठेवलेले असतील तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही योजनेची रक्कम येण्यास कुठलीही बाधा, कुठली अडचण निर्माण होणार नाही. तर चला बघूया कोणते ते 3 काम, महत्त्वाचे काम. जर तुम्ही ते केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास बाधा निर्माण होऊ शकते. तर चला बघूया कोणते ते 3 काम. पण त्यापूर्वी आपला समोरचा जिल्हा असणार आहे पुणे जिल्हा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी 8वा हप्ता नमोचा या ठिकाणी मिळण्याची शक्यता दाट या ठिकाणी झाली असून आता या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश झाला असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची या ठिकाणी लवकरच या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा. तर चला पुढला आपला जिल्हा असणार आहे अहिल्यादेवी नगर. जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल किंवा तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यात येणार असून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे. कारण की आता या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी अहिल्यादेवी नगर या जिल्ह्याचं नाव सुद्धा आलं असून आता GR अहिल्यादेवी नगरचं नाव आलं असून आता या 22 पैकी या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये अहिल्यादेवी नगर या जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. म्हणून जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल किंवा तुमची शेती असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. तर चला बघूया सविस्तरपणे कोणते आहेत ते 3 काम. जर तुम्ही ते 3 काम पूर्ण केले तर तुमच्या खात्यामध्ये किंवा तुम्हाला उद्या कोणत्याही योजनेची रक्कम घेण्यामध्ये कुठलाही अडचण, कुठलीही बाधा, कुठलाही अडथळा या ठिकाणी निर्माण होणार नाही. त्यामुळे जर तुमचे ते 3 काम पूर्ण नसतील तर लवकरात लवकर तुम्ही ते 3 काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलीही बाधा, कुठलीही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसा सरळ आणि सोप्या पद्धतीने येईल. जर तुमचे ते 3 पैकी कोणतंही एक काम अधुरं असतील किंवा 3ही अधुरे असतील तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये पैसा मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्याही योजनेची रक्कम या ठिकाणी सरळ पद्धतीने येईल, कुठलीही बाधा निर्माण होणार नाही आणि मेन म्हणजे फास्ट तुम्हाला रक्कम मिळून जाईल. तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम महत्त्वाचे जे करणं गरजेचे आहे, अति गरजेचे आहे. तर चला त्यामध्ये पहिलं काम असणार आहे तुमची eKYC. बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी eKYC केली नाही, पण आजपर्यंत सुद्धा असे काही शेतकरी आहेत ज्यांची eKYC बाकी आहे आणि त्याच eKYCच्या बदल्यात त्यांना पैसे या ठिकाणी टाकण्यामध्ये किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. जर तुमची eKYC बाकी असेल तर लवकरात लवकर eKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये कुठलीही अडचण, कुठलीही बाधा निर्माण होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास कुठलीही तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. दुसरं काम आपलं असणार आहे या ठिकाणी तुमचं आधार कार्ड अपडेट करणं. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं आधार अपडेट आहे, पण बरेच शेतकरी असे आहे की त्यांनी आधार कार्ड काढल्यापासून त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी आणखीन अपडेट केलेलं नाही. तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन त्यांचं आधार कार्ड अपडेट करून त्यांच्या खात्याशी लिंक करणे. जर
तुमचं अकाउंट, तुमचं बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँक खाते तुमच्या आधाराशी लिंक करून घ्या आणि अपडेट करून घ्या. जर तुम्ही अपडेट केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास बाधा अडचण निर्माण होऊ शकते. आणि समोरचं तिसरं एक महत्त्वाचं काम बाकीचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं हे काम अधुरं असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि ते पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ते तुम्ही कराच. ते काम केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी रक्कम येऊ शकत नाही. तर चला बघूया कोणतं आहे ते काम, जे ते शेवटचं काम आहे, महत्त्वाचं काम आहे. तर ते म्हणजे तुमची फार्मर आय डी. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण, कुठली बाधा, कोणत्याही योजनेची रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यापर्यंत येण्यास कुठली अडचण निर्माण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आहे त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून त्यांना कुठली बाधा, कुठली अडचण निर्माण होणार नाही. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी जे तुम्हाला 22 जिल्ह्याची यादी सांगितली त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला की नाही आला, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आला, असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ आणि तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये मोडतो का नाही मोडतो तेही तुम्हाला सांगू. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुमच्या डोक्यामध्ये खरंच प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका.